साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा धरणातून 5000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला। यामुळे पांझरा नदीला पूर आल्यानं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पांझरा नदीवरील फरशी पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांनी गर्दी करत मासेमारीला ऊत आल्याचं पाहायला मिळालं। तर काही हौशी तरुणांनी या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं। या सर्व नागरिकांना महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले। साक्री तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे या ठिकाणची धरणं ओसंडून वाहत आहेत। यामुळे या धरणांचं पाणी अक्कलपाडा धरणात आल्यानं प्रशासनानं अक्कलपाडा धरणातून 5000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग पांझरा नदीमध्ये सोडला। पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आलंय। मात्र हौशी नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। नमस्कार। पांझरेला बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे। आपला जो खालचा फरशी पूल आहे कालिका देवी मंदिराच्या तिथला, तो आता पाण्याखाली जायचे च्या वर्जवर आहे। आमच्या फायर फायटरची आमची जी आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती प्रतिसाद दल आहे आमचा तिथं कार्यरत आहे। परंतु असं निदर्शनाला येतं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर लोक तिथं सेल्फी काढतायत किंवा मासेमारीसाठी खूप गर्दी केली आहे लोकांनी। दुर्दैवाने तिथं कुठली दुर्घटना होऊ नये याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे। माझं आव्हान असेल आपल्या माध्यमातून की नागरिकांनी हे जे पुराचं पाणी आलेलं आहे तर या ठिकाणी शक्यतोवर जाऊ नये। आमची यंत्रणा आहे तिथे, पोलीस पण कार्यरत आहेत, परंतु आपण आपला जीव धोक्यात घालू नये। आणि याच्यापेक्षा जास्तीचं पण पाणी यायची शक्यता आहे। त्यामुळं सेल्फी पॉईंट किंवा अजून काही सेल्फी काढणं किंवा असे काही प्रकार आपण करू नये असं ऐकूनही म्हणजे सांगूनही कोणी त्याच्यावर जर अंमल करत नसेल तर नाईलाजानं आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल। त्यामुळं आपल्या माध्यमातून माझं आव्हान राहील की आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।